साधन हे शास्त्रानुमोदित आणि संतानुचरित असावं हा नियम आहे. ते साध्यापर्यंत नेणारच असलं पाहिजे हा नियम आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा भाग असा आहे, ते साधन जेव्हा साध्यापर्यंत नेऊन आपल्याला पोचवतं त्यावेळेला त्या साधनेने स्वतःहून संपलं पाहिजे, तरच त्याला साधन म्हणता येतं. साध्य प्राप्तीनंतर जर ते टिकलं तर ते साध्य होतं, साधन नाही होत. त्याला कालपरिच्छिन्नता लागते. साधन हे कालपरिच्छिन्न असतं, त्याला मर्यादा असते काळाची. मग नाम साधन आहे का नाही? आहे. कशावरून आहे? कारण ते परमतत्वापर्यंत पोचवतं. कारण आपल्याला वेदांनी नाम घेण्याकरता सांगितलंय. तुकोबारायांनी म्हटलंय, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची शोधिला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. तुकाराम महाराज म्हणतात, सगळ्या सकल वेदाचा परामर्श घेऊन त्याचं सार जर सांगायचं झालं तर इतकंच सार आहे की तुम्ही विठोबाला शरण जा आणि निजनिष्ठेनं त्याचं नामस्मरण करा. बस, वेदाचा हा नियम आहे. म्हणजे ते शास्त्रानुमोदित झालं. बरं, ते संतानुचरित आहे की नाही? सगळ्या संतांनी नामाचा स्वीकार केला. एका नामाचं महात्म्य आपण बघा ना. नाम घ्यायला बसवलं त्यावेळेला दरोडेखोर होता, पण ज्या वेळेला नाम ऐकू आलं म्हणून अंगावरचं वारुळ बाजूला करून उठवलं त्यावेळेला ऋषी होता. नाम घ्यायला बसतानाचा दरोडेखोर आणि नाम घेऊन उठतानाचे ऋषी, या दोन्ही मधलं अंतर जर आपण वृत्तीभेदाने लक्षात घेतलं, वृत्ती परिवर्तनाच्या दृष्टीने विचारात घेतलं, तर नामाचं महात्म्य संतांनी, नामाचं आचरण संतांनी केलेलं आहे हे आपल्याला मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिमुखे म्हणतात, तुकाराम महाराज नामस्मरण करा म्हणतात. सगळ्या जगाला उद्देशून तुकाराम महाराजांनी हे सांगितलंय, बाकी काही करू नका, फक्त नामस्मरण करा. एकनाथ महाराज तेच सांगतात, जनाबाई तेच सांगतात, नामदेवराय तेच सांगतात, समर्थ तेच सांगतात. म्हणजे हे संतानुचरितही आहे, शास्त्रानुमोदितही आहे.